तर नमस्कार मित्रांनो, माझं नाव ओम झिरपे. तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत, की लीड कोडचं सिस्टम डिझाइन कसं असतं. तर बेसिकली या व्हिडिओ बनवण्याचं मागचं कारण होतं, की ही एक असाइनमेंट आहे. मी एक स्टुडंट आहे, सिस्टम डिझाइन कोहोर्ट बाय पियुष गर्ग आणि हितेश चौधरी. तर त्यांनी आम्हाला सांगितलं होतं, की सिस्टम डिझाइन तुम्ही लीड कोडचं करून दाखवा. जर तुम्हाला पण समजेल आणि मी पण तुम्हाला समजून सांगेन, एकदम सोप्या भाषेमध्ये, एकदम मराठीमध्ये. तर व्हिडिओला चालू करूयात. बरोबर. तर कोणीही तुम्हाला विचारलं, की सिस्टम डिझाइन कसं काढायचं? बरोबर. की एखाद्या प्रोजेक्टचं किंवा एखाद्या टॉपिकचं सिस्टम डिझाइन काढायला सांगितलं, तर सगळ्यात पहिला तुमचा हा क्वेशन असणार, की बाबा रिक्वायरमेंट्स काय असणार त्याच्या? बरोबर. रिक्वायरमेंट्स काय असणार? सॉरी. रिक्वायरमेंट्स काय असणार? तर सगळ्यात पहिले लीड कोड म्हणजे काय हे पहिले सांगतो तुम्हाला. तर सॉफ्टवेअर बॅकग्राऊंडमधलं किंवा सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग बॅकग्राऊंडमधलं जिथे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो आपण. मल्टिपल सारे प्रॉब्लेम्स असतात, तर ते प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो. 1000 पेक्षा जास्त प्रॉब्लेम्स आहेत या लीड कोड प्लॅटफॉर्ममध्ये, जे की आपलं डी-एस-ए स्ट्रॉंग करतात. तर जास्त सांगत नाही लीड कोडबद्दल, तर आपण डिझाइनकडे येऊयात. बरोबर. तर 1000 क्वेशन्स किंवा सगळे क्वेशनची लिस्ट. बरोबर. तर पेजिनेशनच्या फॉर्मॅटमध्ये पेजिनेशनच्या फॉर्मॅटमध्ये पेजिनेशनच्या फॉर्मॅटमध्ये किंवा एक सिंगल क्वेश्चन यायला पाहिजे. आता असं समजा की 1000 क्वेश्चन आहेत, तर 1000चे 1000 क्वेश्चन सगळे युजरला नाही यायला पाहिजे ना. आता असं समजा की एक आपण TikTok बघतोय, बरोबर. तर आता TikTok तर बॅन झालंय. Instagram बघतोय, बरोबर. तर Instagramच्या वेळेस सगळेच रील्स एकसाथ आपल्याला येत नाहीत. तर मोजके 10-10च्या ब्लॉकमध्ये किंवा 20-20च्या ब्लॉकमध्ये जसे आपले ते व्हिडिओ बघून झाले किंवा 80%, 60% किंवा 90% तर त्याच्यानंतर सर्व्हरला जातं आणि सर्व्हरवरनं बाकीचे नंतरचे व्हिडिओ जे आहेत ते घेऊन येतात. तर बेसिकली ह्याच्यामध्ये डिफरन्स एवढाच आहे, क्वेशन्स म्हणजे 1000 क्वेशन्स तर सगळे नाही यायला पाहिजे, थोडे-थोडे यायला पाहिजे. आणि सिंगल क्वेश्चन सॉरी सिंगल क्वेश्चन यायला पाहिजे. बरोबर. त्याच्यानंतर लीडर बोर्ड लीडर लीडर बोर्ड. आता एवढे सारे स्टुडंट्स असतात, त्या स्टुडंटमधलं टॉप 10, टॉप 5 लीडर बोर्ड्स म्हणजे जे टॉपला कोण आहेत. जसे की खूप सारे क्वेश्चन सॉल्व्ह केलेत किंवा त्या किती सारे टेस्ट केसेस त्यांनी पास केले त्या क्वेश्चनचे, किती मिनिमम मिनिटांमध्ये किंवा कमी वेळामध्ये तो क्वेश्चन सॉल्व्ह केला. तर ते लीडर बोर्ड म्हणतात त्याला आपण. बरोबर. तर एवढे सारे क्वेश्चन्स किंवा आपण त्यांना विचारायचं की आपण बेसिकली रिक्वायरमेंट्स काय आहेत तुमच्या. बरोबर. आणि त्याच्यानंतर आपले जे रिझल्ट्स असतात, रिझल्ट्स तर दिसले पाहिजेत ना. रिझल्ट्स दिसले पाहिजेत. बरोबर. तर हे आहेत आपले रिक्वायरमेंट्स आपल्या लीड कोडचे. इथे मी वरती लिहून घेतो. डिझाइन ऑफ कोड सिस्टम डिझाइन लीड कोड. ओके. तर सगळ्यात पहिले तुम्ही विचारलं की बाबा रिक्वायरमेंट्स काय आहेत त्याच्या. तर एकदम सोप्या भाषेमध्ये सांगतो की स्टार्टिंगला आपल्याला काय करायचं आहे. तर त्याच्यानंतर आपल्याला राउट्स काढायचे. राउट्स म्हणजे काय की बाबा कोणते आपण कशाला सर्व्हरला हिट मारणार आहे. बरोबर. सगळ्यात पहिली गेटची असणार. गेट म्हणजे काय आता गेट म्हणजे काय की सर्व्हरवरनं मला डाटा पाहिजे. बरोबर. तर मला क्वेश्चन्स पाहिजेत. क्वेश्चनची लिस्ट. बरोबर. आता ह्याच्यामध्ये पेजिनेशन म्हणजे सांगू तुम्हाला. पेजिनेशन म्हणजे आपली एक क्वेरी असते. तिथे एक क्वेरी असते, जी की आपण फायर करतो. बरोबर. क्वेरी असते. तर क्वेरी म्हणजे आपण काय करणार, एक लिमिट देणार किंवा मला फक्त 10च व्हिडिओ दे. बरोबर. 10 व्हिडिओ दे. त्याच्यानंतर दुसरी असणार क्वेश्चन बाय आयडी. आता तुम्ही मला एक सांगा, आता 10 क्वेश्चन आहेत. 10 क्वेश्चन पैकी एका क्वेश्चनवर जर मी क्लिक केलं, तर तो स्पेसिफिक क्वेश्चनचा डाटा यायला पाहिजे मला. बरोबर. त्याच्यानंतर पोस्ट म्हणजे काय, तर सर्व्हरला आपण डाटा पाठवतोय. आता आपण सर्व्हरला काय पाठवणार, तर आपल्या जो क्वेश्चन असणार, क्वेश्चनचं आन्सर पाठवणार. क्वेश्चन रिझल्ट. क्वेश्चन टाकू शकता तुम्ही. क्वेश्चन समजून घ्या. त्याच्यानंतर आपण घेतोय गेट. काय असणार, लीडर बोर्ड गेट करणार की किती सारे टॉप 10 रँकर्स आहेत वगैरे. बरोबर. आता हे झाले राउट्स एकदा डिफाईन झाल्यानंतर आपण डिझाईन काढायला चालू करू.
एकदम सोप्या भाषेमध्ये. स्टार्टिंगला आपण आहे ना, मी ही जी व्हिडिओ आहे ही 2 पार्टमध्ये डिव्हाईड करणार. पहिली म्हणजे काय, तर आपण स्टार्टिंगला सिंगल युजर कसं आपल्या आर्किटेक्चर सोबत मॅच होणार किंवा एका सिंगल युजरसाठी आपण एक आर्किटेक्चर बनवणार. त्याच्यानंतर मल्टी युजरसाठी आपण आर्किटेक्चर बनवणार. तर जे शेवटचं आर्किटेक्चर असणार हे तुम्हाला नक्कीच कळणार, ह्याची मी गॅरंटी देतो. तर सगळ्यात पहिले एकदम ह्याच्यामध्ये एक युजर्स काढू आपण. युजर्स एक सिंगल युजर काढू किंवा इथे एक सिंगल युजर मी इथे लिहितो काय एका युजरसाठी युजर 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 बाय वन युजर. बरोबर. इथे एक युजर असणार आणि इथे आपला एक EC2 इन्स्टन्स असणार. इथे एक EC2 इन्स्टन्स असणार. EC2 इन्स्टन्सच्या आतमध्ये आपले बॅकएंडचे कोड रन होत राहतात. EC2 म्हणजे काय, किंवा एक व्हर्च्युअल मशीन आहे ज्याच्यामध्ये आपला कोड रन होत राहतो. कोड रन होत असतो. सॉरी, पहिलीच व्हिडिओ आहे ही. त्याच्यानंतर आपला एक डेटाबेस असणार. आता याच्यामध्ये PostgreSQL वापरू शकता किंवा MongoDB वापरू शकता, NoSQL वापरू शकता. तर ते डिझाईनवर डिपेंड असतं की इंटरव्ह्यूच्या किंवा रिक्वायरमेंटवर बेस असतं की तुम्हाला कोणता DB वापरायचा आहे. सगळ्यात सुटेबल MySQL किंवा Postgres मनानुसार काही बी वापरू शकता. कट. तर इथे आपण वापरतोय स्टार्ट. तर इथे आपण वापरतोय आपला MongoDB. असं समजा मोंगो वापरतो आपण. MongoDB वापरतोय. PostgreSQL. बरोबर. तर युजर आपल्या सर्व्हरला एक हिट करणार. हिट म्हणजे काय असतं, तर रिक्वेस्ट. बरोबर. आणि आपल्या सर्व्हर आपल्या डेटाबेसकडे जाणार की बाबा मला ह्या एका स्पेसिफिक क्वेश्चनचं मला आन्सर पाहिजे, तर तो डेटाबेसमध्ये शोधतो. आणि डेटाबेसवरनं जे काही आन्सर असतं ते आपल्या क्लायंट ह्याच्याकडे येतं, सर्व्हरकडे येतं, आणि सर्व्हर आपल्याला त्याचं आन्सर पाठवतं, जे की रिस्पॉन्सच्या फॉर्मॅटमध्ये असतं. रिस्पॉन्स. बरोबर. तर ही एकदम ह्याला म्हणतात क्लायंट सर्व्हर आर्किटेक्चर. एकदम सोपं याच्यामध्ये. तर ह्याला आपल्याला फोडायचं आहे. बरोबर. तुम्ही मला एक सांगा, आता जर मी इथेच आता आपण जेव्हा कोड लिहितो तर ते कोडचं एक्झिक्युशन पण व्हायला पाहिजे. बरोबर. तर त्याच्या एक्झिक्युशनसाठी आपल्याला एक टर्म आहे AWS मध्ये, त्याला म्हणतात AWS फारगेट. आता AWS फारगेट ही काय टर्म आहे, आता तुम्हाला मी एक्सप्लेन करतो. AWS फारगेट ही एक बॉक्स आहे. तर बॉक्सच्या आतमध्ये कंटेनर्स असतात. कंटेनर्स म्हणजे काय, आता तुम्हाला माहिती असेल की जावा रन होण्यासाठी GRE वापरतो, जावा रन टाइम इन्व्हायरमेंट. तर जावा रन होण्यासाठी एक छोटीशी मशीन असते. बरोबर. त्या मशीनच्या आतमध्ये GRE असतं. तर ते GRE चे एक छोटासा इन्स्टन्स तुम्ही असं समजू शकता की इथे एक आपलं एक जावा रन टाइम आहे. जावा रन टाइम. बरोबर. जावा रन टाइम आहे. जावा रन टाइम. त्याच्यानंतर इथं आपलं पायथन रन टाइम. त्याच्यानंतर आपल्या इथे जावास्क्रिप्ट, JS, मल्टिपल लँग्वेज. जे लीड कोड सपोर्ट करतात ते सारे मल्टिपल लँग्वेजेसचे कंटेनर असतात यामध्ये. बरोबर. ही आहे आपल्या AWS फारगेट. बेसिकली तुम्ही असं समजू शकता की हा एक बॉक्स आणि बॉक्सच्या आतले हे छोटे छोटे कंटेनर आहेत जे की रन होतात. बरोबर. आता तुम्ही मला एक सांगा, आपल्या कोडचा एक फॉर्मॅट कसा असणार, कोडचा ऑब्जेक्ट कसा असणार ते तुम्हाला सांगतो मी. आता समजा की हा एक कोड आहे. कोडच्या आतमध्ये इथं आपला कोड आपल्या स्ट्रिंग मध्ये असणार. बरोबर. त्याच्यानंतर आपल्या क्वेश्चन ID असणार. बरोबर, जे की स्ट्रिंग फॉर्मॅट मध्ये असणार. आणि त्याच्यानंतर लँग्वेज काय त्याची, तर लँग्वेज डॉट जावा असू शकते किंवा C असू शकते किंवा पायथन असू शकते किंवा JS असू शकते, जे की स्ट्रिंग फॉर्मॅट मध्ये असणार. मी कॉलम मध्ये लिहितो जावा किंवा पायथन किंवा JS.
डिपेंड करतं युजरने कोणत्या ह्याच्यामध्ये कोड केलाय, बरोबर. त्यात समजा आपला एक हा कोडचा एक फॉर्मॅट आहे बरोबर. आता तुम्ही मला एक सांगा, आता हा जेव्हा युजर आहे, युजरने कोड केला आणि आपल्या EC2 कडे गेला, EC2 वरनं आपल्या डेटाबेसमध्ये गेला, डेटाबेसमध्ये आपला जो काही कोड लिहिला तो जातो, आयडी स्टोअर होते आणि त्याच्यानंतर डेटाबेस आपल्याला एक आयडी शेअर करतो. आता ही जी आयडी असते, मी इथे एक लिहितो आयडी, तर याला म्हणतात सबमिशन आयडी, सबमिशन आयडी, बरोबर. तर ही सबमिशन आयडी डेटाबेस वरनं सर्व्हरला येते आणि सर्व्हर आपल्याला रिस्पॉन्स म्हणून क्लायंटला देतो, बरोबर. आता हा जो कोड आहे, बरोबर, हा कोड डीबी वरनं जेव्हा रिटर्न केला, जेव्हा आपल्याला आयडी भेटली, तर आयडीच्या नंतर आपला हा जो कोड आहे तो आपल्या AWS फारगेटवर रन व्हायला पाहिजे, बरोबर. तर रन होण्यासाठी इथे एक माणूस असतो जे की घेण्याचं आणि देण्याचं काम करतो, म्हणजे ॲज अ वर्कर तुम्ही समजू शकता, वर्कर, बरोबर, जे की आपल्या सर्व्हरवरनं कोड घेतोय आणि आपल्या AWS फारगेटला देतोय, बरोबर. एकदम सोपं, बरोबर. आता तो रन झाल्यानंतर तो परत वर्करला देतोय आणि वर्कर आपल्याला जे काही रिझल्ट आहे तर तो रिझल्ट आपल्या सर्व्हरकडे देतोय, बरोबर. आता तुम्हाला मी फ्लो सांगतो की नेमका फ्लो कसा आहे. आपल्या क्लायंटने हा कोड केला, कोड आपल्या सर्व्हरकडे गेला, सर्व्हरने आपल्या डीबीकडे आपलं जे काही आन्सर आहे ते स्टोअर केलं आणि डीबीने आपल्याला एक सबमिशन आयडी पाठवली, कुठे गेली आपली आयडी, सबमिशन आयडी रिटर्न केली, बरोबर. आता तुम्ही मला एक सांगा, आपला कोड जेव्हा नॉर्मल मशीनवर जेव्हा रन होतो काहीतरी सेकंड्स घेतात, किंवा जो मोठा कोड असेल, रिकर्शनचा कोड असेल किंवा काय कोणत्याही प्रकारचा, तरी सर्टन सेकंड्स घेतो, बरोबर. आता ह्या आयडी वरनं युजर एक सारखं रिक्वेस्ट पाठवत राहतो किंवा माझा कोड झाला का, तर याला म्हणतात पोलिंग, बरोबर. पोलिंग म्हणतात त्याला. पोलिंग म्हणजे काय, जर क्लायंट आपल्या सर्व्हरला सारखं रिक्वेस्ट पाठवत राहतं किंवा माझा कोड झाला का, तर कोड सर्व्हर तर ऑफकोर्स सांगणार की बाबा कोड नाही झाला अजून, तू थांब जरा, म्हणजे सारखा रिझल्ट नाही पाठवतो. तर आपला कोड कुठं असतो, वर्कर आपल्या AWS फारगेटकडे देतो आपल्या कंटेनर. आता हे कसं ठरवतं की बाबा आपला कोड कोणत्या लँग्वेजचा आहे, तर इथे जी लँग्वेज आपण डिफाईन केली ना आपल्या कंटेनरमध्ये, आपल्या कोडमध्ये, सॉरी, तर त्या वर्कर काय करतो, ते लँग्वेज बघतो आणि त्यानुसार आपल्या कोडला एक कंटेनर असाइन करून देतो. जसं की आता जर हा कोड झाला जावाचा, तर जावाचा रन टाइम एन्व्हायरमेंट तो असाइन करून देतो, बरोबर. त्याच्यानंतर आपला कोड इथे रन होत राहतो, तर आपला युजर सारखा सर्व्हर विचारत राहतो की बाबा माझा कोड झाला का, तर सर्व्हर सारखं म्हणतो नाही झाला अजून. आता जेव्हा आपला कोड रन झाला तेव्हा आपल्या वर्करकडे आला, वर्कर आपल्या सर्व्हरकडे गेला, जे काही आन्सर आहे ते आन्सर डीबी मध्ये स्टोअर झाला, त्याच्यानंतर जे काही आन्सर आहे ते युजरला भेटून जातो. तर हे जे आर्किटेक्चर झालं हे सिंगल युजरसाठी झालं, बरोबर. हे सिंगल युजरसाठी झालं, मी पहिलेच सांगतो हे सिंगल युजरसाठी आहे. तुम्ही पण इथून पुढे जेव्हा आर्किटेक्चर बनवतात तर सगळ्यात पहिले स्टार्टिंगला काय करायचं, सिंगल युजरसाठी बनवायचं, त्याच्यानंतर ह्याला स्केल कसं करायचं मल्टिपल युजरसाठी, बरोबर. आता मल्टिपल युजरसाठी इथे ड्रॉबॅक सांगतो तुम्हाला काय, बरोबर. आता इथे जर मल्टिपल युजर आले, मल्टिपल युजर आले, समजा 2च आले. आता ह्याने जेव्हा रिक्वेस्ट पाठवली तेव्हा सर्व्हर आपला बिझी होता, बरोबर. हा सारखा रिक्वेस्ट पाठवत होता, तेव्हा ह्याची रिक्वेस्ट तर जाणारच नाही ऑफकोर्स, बरोबर. तर त्यासाठी आपल्याला मल्टिपल स्केलिंगची गरज असते मल्टिपल युजर्सच्या, बरोबर. तर आता आपण इथे एक ॲरो काढू आणि इथे देऊ मल्टी युजर्स, बरोबर. मल्टी युजरसाठी आता थोडस लक्ष देऊन बघा सगळ्यांनी. इथे आपला एक युजर असणार, बरोबर. युजर वरनं आपले आता तुम्ही इथे बघायची, इथे एक कंटेनर आहे आणि त्या कंटेनरच्या आतमध्ये आपले एक EC2, भरपूर सारे EC2 इन्स्टन्स असतात,
भरपूर सारे EC2 इन्स्टन्स असतात. आता समजा मी 4 काढतो, बरोबर. 4 EC2 इन्स्टन्स असतात ह्याच्या आतमध्ये, बरोबर. आणि आपला जो युजर आहे तो सर्व्हरला पाठवतो, बरोबर. आता त्याच्या आधी आता तुम्हाला सांगतो, इथे एक नवीन टर्म इंट्रोड्यूस करतो तुम्हाला, जी की आहे आपली लोड बॅलन्सर. लोड बॅलन्सर तर ह्याला AWSच्या टर्ममध्ये म्हणतो आपण काय म्हणतात, इलास्टिक लोड बॅलन्सर. बेसिकली इलास्टिक लोड बॅलन्सरचं काम असं असतं की जर मल्टिपल युजरने जर एकाच टायमाला जर हिट केला तर ते कोणत्या EC2 इन्स्टन्सला मॅप करायचंय. असं तुम्ही समजू शकता की एक एक रिक्वेस्ट येते, ती रिक्वेस्ट कोणत्या EC2 इन्स्टन्सला मॅप करून द्यायची, बस एवढंच काम आहे. मल्टिपल रिक्वेस्ट किंवा एक सिंगल रिक्वेस्ट कोणत्या EC2 इन्स्टन्सला मॅप करायची, बरोबर. तर हिथनं एक रिक्वेस्ट गेली आणि आपला लोड बॅलन्सर सांगतो की कोणत्या EC2 इन्स्टन्सला मॅप करायचं आहे. त्याच्यानंतर आपल्या इथे एक नॉर्मल डेटाबेस असतो, नॉर्मल डेटाबेस, आणि आपला सर्व्हर आपल्या डेटाबेसवर बोलतो. आणि इथे आपण मग सारखंच आहे की इथे एक वर्कर असणार, सॉरी आपला वर्कर, बरोबर. वर्कर असणार. हा वर्कर आपल्या यासोबत बोलणार, आपल्या काय म्हणतात त्याला, AWS फारगेट सोबत. AWS फारगेट आणि AWSच्या फारगेटमध्ये आपले रन टाइम्स असणार, लँग्वेजेसचे रन टाइम. आता तुम्ही म्हणत असणार की बाबा इथं तू 3च दाखवतोय, तर इथे या कंटेनरचे मल्टिपल इन्स्टन्स पण असू शकतात जे की आपल्या AWS फारगेटच मॅनेज करतो. असं तुम्ही लक्षात ठेवा की AWS फारगेट म्हणजे कुबरनेटिव्स आहे आणि कुबरनेटिव्सच्या आतमध्ये हे एक डॉकरचं कंटेनर रन. आणि कंटेनर आता तुम्हाला माहितीच आहे, कुबरनेटिव्स हे कंटेनर मॅनेजमेंट सिस्टमच म्हणतात त्याला, तर जास्त अवघड जात नाही, बरोबर. तर इथे असं असतं जावाचं रन टाइम, जावा रन टाइम लयच मोठं झालंय, जावा रन टाइम. इथे पायथन रन टाइम, PY रन टाइम. आता शॉर्टमध्येच काढतो नाही तर व्हिडिओ खूप मोठी होऊन जाईल. रन टाइम तुम्हाला समजलं पाहिजे, बाकी काय नाही, बरोबर. आणि ह्याचं जे आन्सर आहे, जेव्हा आन्सर होतं तेव्हा वर्करकडे देतो, ह्याचं आन्सर वर्करकडे, बरोबर. आणि पाठवायचं काम पण हाच करतो. आता एवढं म्हणून झालं. आता तुम्ही मला एक सांगा, आता इथनं मी एक कोड घेतो, आपला हाच कॉपी करतो, बरोबर. आता ह्या युजरने हा कोड केला, थोडं हे करतो, हा दिसतंय जागा ना, हा. तर हा एक कोड आहे, हा कोड युजरने केला. त्याच्यानंतर लोड बॅलन्सरने तो कोड ह्या EC2 इन्स्टन्सला मॅप केला. त्याच्यानंतर आपल्या DB मध्ये जे काही रिझल्ट तिथे स्टोअर झालं, त्याच्यानंतर आपल्या वर्करला असाइन झाला, बरोबर. आता इथपर्यंत सगळं बरोबर होतं. त्याच्यानंतर आपल्या वर्करने लँग्वेज चेक केली आणि आपल्या AWS फारगेटला चेक केलं, बरोबर. आता तिथूनच लगेच एका दुसऱ्या युजरने हिट मारला लोड बॅलन्सरला, आणि लोड बॅलन्सरने ते काही EC2 इन्स्टन्सला मॅप केलं आणि EC2 इन्स्टन्सने डायरेक्ट आपल्या वर्करकडे गेला, बरोबर. सॉरी, वर्करकडे गेला आणि वर्करने लगेच, आता तो बघितलं की अरे ऑलरेडी रनिंग आहे, तर तो नाही देऊ शकत, बरोबर. आता हे मॅप करायला थोडस आपल्याला म्हणजे नाही का, मॅप अंडरस्टँडिंग करायला थोडस आपल्याला काही टर्म्स माहिती पाहिजे. आता आपण DSA मध्ये एक गोष्ट शिकलो होतो, जी की क्यू, बरोबर, क्यू लाईक स्ट्रक्चर. तर ह्याच्यामध्ये पण AWSच्या टर्म मध्ये म्हणतात त्याला SQS, सिंपल क्यू सर्व्हिस, असं समजा एक SQS आहे. आता हा एक लोगो आहे, हा एक SQS, बरोबर. हा एक SQS आहे. तर SQS मध्ये आपले कोड वेटिंगला असतात. तर समजा हा एक कोड आहे, आता इथे रन होत होता, तर
हा कोड इथे वेटिंगला जाणार दुसऱ्या युजरचा, आणि हा इथे मॅप केलेला आहे, आणि क्यू नंतर आपल्या वर्करकडनं घेतो, बरोबर. आणि जर आपल्या ह्याचं काम झालं AWS फारगेटचं, तर वर्कर डायरेक्ट आपल्या सर्व्हरला पाठवतो, आणि जे काही आन्सर आहे ते युजरला पाठवतो, जे काही आन्सर आहे ते युजरला पाठवतो, बरोबर. आता हे झालं मल्टिपल युजरसाठी. मल्टिपल युजर कसं करणार, आता ह्याच्यामध्ये पण सेम पोलिंग पण होतं. युजर सर्व्हरला पाठवणार, तर सर्व्हर आपले जे काही आन्सर आहे किंवा क्वेश्चन आहे, क्वेश्चनचं जे काही आपण आन्सर केलं DB मध्ये स्टोअर होणार, आणि त्याच्यानंतर एक ID देणार तो सबमिशन ID. त्याच्यानंतर तो सारखं सारखं विचारणार, तोपर्यंत आपल्या क्यू मध्ये असलेला कोड वर्कर घेणार, आणि वर्कर आपल्या कोडला एक कंटेनर असाइन करणार, रन टाइम असाइन करणार, आणि त्याच्यानंतर वर्क जर कोड रन झाला, त्याच्यानंतर झाल्यानंतर रिझल्ट जो आहे ना तो वर्कर आपल्या सर्व्हरला देणार, आणि सर्व्हर जे काही आन्सर मध्ये स्टोअर करून आपल्या युजरला ते आन्सर देणार, बरोबर. आता तुम्ही मला एक सांगा, आपल्याकडे सारखं सारखं डेटाबेसवर लोड पडणार, किंवा कोड जे काही आन्सर आहे ते डेटाबेसमध्ये सेव्ह कर किंवा अपडेट कर, क्वेश्चन्स आले ते, तर त्यासाठी एक टर्म आहे आपल्या सिस्टम मध्ये, तर ते आहे कॅशे. कॅशे कॅशे म्हणजे काय, बरोबर. आता सगळ्यात पहिले तुम्हाला मी रिअल टाइम एक्झाम्पल सांगतो, आणि त्याच्यानंतर टेक्निकल एक्झाम्पल सांगतो, बरोबर. तर कॅशे म्हणजे काय, रिअल टाइम एक्झाम्पल सांगतो, तुम्हाला पण मॅप होऊन जाईल. आता तुम्ही एक विचार करा, तुम्ही घरी आहेत, बरोबर, आणि घरी आईने सांगितलंय की बाबा मला पाणी आणून दे, तर तुम्ही काय करणार, बादली घेणार, आपल्याकडे घरी ड्रम असतो, त्या ड्रमामधनं बादली भरणार आणि आईच्या समोर आणून ठेवणार, बरोबर. बरोबर. आता तुम्ही ते पाणी ड्रमातनं घेऊन आणलं, बरोबर. तर सेम असं मॅप करा की हा जो कॅशे आपल्या डेटाबेसवरनं डाटा घेऊन येतोय, बरोबर, आणि आपल्या सर्व्हरला देतोय. सर्व्हर म्हणजे आई, असंच लक्षात ठेवा की तुमची आई, आणि कॅशे कॅशे म्हणजे बादली, आणि डेटाबेस म्हणजे ड्रम, बरोबर. आता तुम्ही मला एक सांगा, जेव्हा आईने सांगितलं होतं मला पाणी पाहिजे, तेव्हाच तुम्ही आणून दिलं, नाहीतर तुम्ही रिकामं कसं आणून देणार, बरोबर. तर सर्व्हरने जेव्हा आपल्या कॅशेला विचारलं की बाबा तुझ्याकडे डाटा आहे का, जर नसेल तर तू घेऊन ये, बरोबर. नसेल तर घेऊन ये, आणि असेल तर मला लगेच दे, बरोबर. तर कॅशे आपल्याला कुठे कुठे लागतो, तर आता बघा ना, आता तुम्ही थोडंसं विचार करा, तर डेटाबेसवर सारखं सारखं आपण का जातोय, तर सगळ्यात पहिले क्वेश्चन्स दे मला, बरोबर, किंवा लीडर बोर्ड. आता तुम्ही मला एक सांगा, सॉरी, लीडर बोर्ड. तर हे जे दोन ऑपरेशन्स आहेत गेटचे, तर हे सारखे सारखे प्रत्येक युजरला लागणार आहे, प्रत्येक युजरला. तर लीडर बोर्ड प्रत्येक युजरला बघायचं की कोण आहे स्टार्टिंगला किंवा टॉपला कोण आहे, क्वेश्चन्स किती सारे. आता जेव्हा आपण वेबसाईट उघडतो तेव्हा पटकन जे हिट होणार सगळ्यात पहिले असं की बघ सगळ्यात मला क्वेश्चन्स सगळ्यात पहिले. तर हे दोन गोष्टींसाठी आपण कॅश यूज करतोय. तर तर आता एकदम शॉर्टमध्ये तुम्हाला सांगतो मी, तर मल्टी युजरसाठी कसं हँडल करायचं. आता समजा हा एक युजर आहे, तर ह्या युजरने हा एक कोड केला, बरोबर, आणि आपल्या लोड बॅलेन्सरकडे केला. लोड बॅलेन्सरने एका EC2 इन्स्टन्सला मॅप केलं, बरोबर, आणि त्याच्यानंतर जी काही एंट्री आहे ती डेटाबेसमध्ये झाली. डेटाबेसने आपल्याला सबमिशन ID रिटर्न केली, आणि ती सबमिशन ID EC2ने आपल्या युजरला रिटर्न केली, बरोबर. आता त्याच्यानंतर आपला जो कोड आहे तो एका SQS क्यू मध्ये गेला, बरोबर, क्यू मध्ये गेला, आणि तेवढ्यात ठीक आहे चला जाऊ द्या, आणि वर्करने जो घेतला आणि आपल्या एक्झिक्युशन इंजिनकडे गेला, रन टाइमकडे. आता तेवढ्यात हा जो दुसरा युजर आहे, दुसऱ्या युजरने लोड बॅलन्सरवरनं सर्व्हरकडे गेला, सर्व्हर नंतर ID डेटाबेसमध्ये गेला, डेटाबेसने ID रिटर्न केली, EC2ने ती परत ID रिटर्न केली. त्याच्यानंतर हा क्यू मध्ये येऊन बसला का, कारण की इथे आपला कोड ऑलरेडी रनिंग मध्ये आहे, बरोबर. जोपर्यंत हा जो कोड आहे, हा कोड जेव्हा रन होत नाही, एक्झिक्यूट होत नाही, रन होऊन रिटर्न येत नाही, त्याचा जे काही रिझल्ट आहे, तोपर्यंत आपला जो वर्कर आहे तो वर्कर घेणार नाही. इन केस जर हा पायथनचा आहे तर पायथन घेणार तो. आता वर्कर काय करतो, तर ह्या लँग्वेजच्या बेसवर की कोणत्या लँग्वेजचा कोड आहे, तर त्या लँग्वेज बघतो आणि त्याच्यानंतर जे काही असाइन करतो. आता समजा माझा जावाचाच आहे, तर जावा ऑलरेडी चालू आहे, तर त्यामुळे तो क्यू कधीच ठेवतो, बरोबर.
आता एक समजा इथे एक तिसरा युजर आहे, समजा हाच एक युजर आहे, ह्याने केला. आता हा पायथनचा कोड आहे, EC2 ने ठेवला, EC2 डेटाबेसमध्ये एंट्री केली, डेटाबेसने रिटर्न केलं, बरोबर, आणि इथे येऊन बसला. आता इथे तो थांबणार नाही, वर काय करणार, पायथनचा कोड आहे तर हा पायथनला असाइन करून देणार. आता तोपर्यंत ह्याचा कोड झाला, वर्करने घेतला, जे काय रिझल्ट आहे ते EC2 कडे दिलं, EC2 ने जे काय आन्सर ते डेटाबेसमध्ये ठेवलं, आणि त्याच्यानंतर जे काय आन्सर आहे ते आन्सर आपल्या युजरकडे दिलं, बरोबर. आता ह्याच्याकडे त्याचे आन्सर आले. आता हा रिकामा होता, वर्करने घेतला आणि पटकन असाइन केला. तोपर्यंत आपल्या पायथनचा जो कोड आहे तो एक्झिक्यूट झाल्यानंतर वर्करने घेतला, वर्करने रिझल्ट घेतलं, रिझल्ट EC2 कडे गेला, अपडेट झाले, आणि त्याच्यानंतर युजरकडे त्याचा रिस्पॉन्स रिटर्न केला. तर हे जे आर्किटेक्चर आहे, तर हे एक मिनी आर्किटेक्चर म्हणू शकतं, की बाबा आपलं जे लीड कोड आहे तर ते असं चालू शकतं, असं चालतं, बरोबर. आता इथे कॅशे सेम मगासारखंच, की कॅशेसाठी मल्टिपल क्वेश्चनसाठी, की बाबा मला क्वेश्चन्स दे, आणि लीडर बोर्ड माहिती करण्यासाठी. तर हे एक आपलं आर्किटेक्चर आहे. तुम्हाला आवडलं असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. इथून पुढे असेच सारखे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ तुम्हाला इथून पुढे येत राहणार. थँक्यू.